नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो स्कॉलरशिपच्या परीक्षेला 2020 साली आलेला आहे. बघा प्रश्न एकदा वाचून घेऊया. दीपने 2000 रुपये 4 वर्षांसाठी दसादशी 8 दराने ठेवले व परीने 4000 रुपये 4 वर्षांसाठी दसादशी 4 दराने ठेवले, तर 4 वर्षानंतर दोघांना मिळणाऱ्या रकमांमधील म्हणजे व्याज यातील संबंध काय असेल? दोघांचं व्याज काढून घेऊ सोप्यात सोपं. दीपचं काढून बघा. दीपचं काय आहे बघा, 2000 रुपये आहेत बरोबर, गुणिले व्याजाचा दर काय 8 आणि त्याचं जे काळ आहे म्हणजे किती वर्षासाठी 4 वर्षासाठी भागिले 100. चला 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. बघा 8 चोक 32, 32 दुनी 64 आणि उरलेलं एक शून्य. म्हणजे त्याचं व्याज 640 येईल दीपला. तसंच परीचं पण काढू बघा. परीचं पण काय येईल बघा, 4000 रक्कम आहे गुणिले किती दर आहे 4 आहे आणि वर्ष किती 4च वर्ष आहेत भागिले 100. चला 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 4चा घन किती 64 आणि एक शून्य हे शून्य. म्हणजे परीला पण व्याज किती आले 640. म्हणजे व्याज जर विचारले आपल्याला तर दोघांना पण कसं भेटले व्याज, समान व्याज भेटले. पर्याय क्रमांक 3. धन्यवाद.